मंडळी, सध्या थंडीचा तडाखा कमी झालाय. सगळीकडे उन्हाचे चटके बसताना दिसतायत. मात्र अशातच महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं जोरदार झोडपलंय. अनेक भागांमध्ये झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. काही ठिकाणी तर जोरदार वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे पत्र्याची घरं कोसळली आहेत. तर गहू, हरभरा आणि ज्वारी सारख्या रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलं असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. दुसरीकडे मुंबई आणि आसपासच्या भागात मात्र उन्हाचा तडाखा वाढलेला दिसतोय. परिणामी तापमानात वाढ होत असल्यामुळं नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय. म्हणूनच पुढच्या काही दिवसात राज्यातलं हवामान कसं असेल, अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका नेमका कुठल्या भागांना बसलाय आणि या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांसमोर कोणती आव्हानं उभी राहिली आहेत, याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, अवकाळी पावसानं मराठवाडा आणि विदर्भात जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतलाय. अचानक झालेल्या पावसामुळे शेतात रब्बी हंगामातल्या बहरलेल्या ज्वारी, हरभरा, गहू, बाजरी, कापूस, करडई ही पिकं अक्षरशः आडवी झाली आहेत. ऐन काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय. या पार्श्वभूमीवर तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. दरम्यान विदर्भात पुढच्या 3 दिवसांसाठी हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलाय. मराठवाड्यात देखील परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. तर लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर इथं गारपीट झाल्याची माहिती समोर येते. अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातही अवकाळी पावसानं द्राक्ष बागांसह इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय. तसंच आंब्याच्या मोहरालाही मोठा फटका बसला असून मोहर गळून पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय. उन्हाळा सुरू व्हायच्या आधीच या अवकाळी पावसानं संपूर्ण वातावरण बदलून टाकलंय. सध्याच्या हवामानाबद्दल बोलायचं झालं तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत असला तरी सकाळी हलकी थंडी जाणवते. या बदलत्या वातावरणासोबतच अनेक भागात पावसाची हजेरी सुरू आहे. परिणामी काल राज्यातल्या अनेक भागात वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झालाय आणि आजही अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. सोबतच भारतीय हवामान विभागाकडून विदर्भ आणि मराठवाड्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तसंच कर्नाटकापासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याचं देखील हवामान खात्यांनी सांगितलंय. त्यामुळे पुढच्या 2-4 दिवस तरी राज्यात अवकाळी पाऊस पडू शकतो अशी शक्यता आहे. दरम्यान या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसलाय. मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे विदर्भातल्या नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांना जोरदार तडाखा बसलाय. सोमवारी पहाटेच्या सुमारास बरसलेल्या सरींमुळे रब्बी हंगामातल्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. यवतमाळ जिल्ह्यात देखील काही भागात गारपीटही झालीय. त्यामुळे नुकसानीची तीव्रता अधिक वाढली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 24 तासात या भागांमध्ये पावसाची शक्यता कायम राहणार आहे. दरम्यान राज्यातल्या सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात आज दिवसभर हलक्या सरींसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. दुसरीकडे मुंबईत मात्र उकाडा कायम आहे. मंगळवारी संपूर्ण शहरात सरासरीपेक्षा 3.2 अंशांनी अधिक तापमानाची नोंद झाली होती. बुधवारी 25 फेब्रुवारी रोजीही तापमानाचा पारा जास्त राहण्याचा अंदाज आहे. यानंतर पुढील 2 दिवसात कमाल तापमानात किंचित घट होऊन काहीसा दिलासा मिळू शकतो. मात्र हा दिलासा फार काळ टिकणार नसून त्यानंतर पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यभरात पुढच्या 2 दिवसांनंतर तापमानाचा पारा पुन्हा चढणार आहे आणि आठवडाभर उष्णतेची ही लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या नव्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून दक्षिणेतल्या वाऱ्याची दिशा आता उत्तरेकडे झेपावल्यामुळे अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यावर अवकाळीचं ढग गडद होताना दिसतायत. त्याचाच परिणाम म्हणून सोमवारी अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागात तुरळक प्रमाणात अवकाळी पावसानं हजेरी लावली. शेवटी या सगळ्या घडामोडींकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, ती म्हणजे निसर्गाचा बदलता स्वभाव. एकेकाळी ठराविक वेळेला पडणारा पाऊस आता अनिश्चित झालाय. ज्यावेळी पावसाची गरज असते त्यावेळी तो पडत नाही आणि ज्यावेळी पिकं काढणीच्या उंबरठ्यावर असतात नेमकं त्याच वेळी अवकाळी पाऊस हजेरी लावतो. या बदलत्या हवामानाचा सगळ्यात मोठा फटका बसतोय तो शेतकऱ्यांना.
अनेक महिन्यांच्या कष्टानं उभं केलेलं पीक काही तासांच्या अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त होतंय. त्यामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडतंय. त्यांच्या समोर नव्या संकटांची मालिका उभी राहतीये. हवामानातले झपाट्यानं होणारे बदल फक्त शेतीपुरते मर्यादित नाहीयेत, त्याचा परिणाम संपूर्ण पर्यावरण आणि मानवी जीवनावरही होताना दिसतोय. तापमानात होणारी अचानक वाढ आणि घट, अवेळी पडणारा पाऊस, गारपीट आणि वादळी वारे हे सगळे बदल भविष्यासाठी धोक्याची घंटा थटतायत. म्हणूनच आता गरज आहे ती या परिस्थितीकडे गांभीर्यानं बघण्याची आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत आणि आधार देण्याची. बाकी अवकाळी पावसानं घातलेल्या या थैमानाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्याकडे काय परिस्थिती आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.